नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मसाला मूग डाळ खिचडी. तर आता मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथं मी 1 कप बारीक तांदूळ घेतला आहे, अर्धा कप मूग डाळ. खिचडीसाठी आपण बारीक तांदूळ वापरणार आहोत. या तांदळाची खिचडी खूप छान होते. आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. ते 5 मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. इथं मी कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालणार आहे आणि 1 टेबलस्पून तूप. तेल गरम झालं, अर्धा चमचा जिरं, 1 तेजपत्त्याचं पान. आता छान तडतडलं की आपण यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतले. ते या तेलामध्ये आपण छान परतून घेणार आहोत. कांदा परतून झाला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेत. कांदा आणि टोमॅटो आपण 2 मिनिट परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटो थोडा मऊसर झाला की यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. थोडीशी जाडसरच वाटून घेतली आहे मी. आता यामध्ये 2 अख्ख्या चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या. याचा फ्लेवर छान येतो. 1.5 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना जिरं पूड. आता हे मसाले आपण या कांद्यामध्ये छान परतून घेऊ. आता आपण यामध्ये गरम मसाला घातला आहे 1 चमचा. इथं मी भाज्या घेतल्या आहेत, गाजर, बटाटा आणि मटार. तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही या खिचडीमध्ये घालू शकता. आता या मसाल्यामध्ये आपण छान 2 मिनिटभर परतून घेणार आहोत. आता आपण या भाज्यामध्ये धुवून घेतलेल्या डाळ आणि तांदूळ घालून घेऊ. आता आपण भाज्या आणि तांदूळ मिक्स करून घेऊ. इथे आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 4 वाट्या पाणी घालणार आहोत. मीठ घालून घेऊ. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा भात शिजत आला की मग आपण याला झाकण लावणार आहोत. इथे कुकरला आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. शिट्ट्या झाल्या आहेत. इथे बघू शकता खिचडी तयार आहे. तर खिचडी तुम्हाला छान मऊसर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता. खिचडी तयार आहे. आता खिचडी आपण सर्व करूया. छान मस्त गरमागरम खिचडी तयार आहे. खिचडी आपण लोणच्यासोबत, पापड, खिचडीसोबत खाऊ शकतो किंवा अशीच खाऊ शकता. यामध्ये आपण भाज्या घातल्या आहेत. गरमागरम अशी खिचडी तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खिचडी बनवून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा.